नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. फक्त 10 दिवसात कापसाची बोंड जाड करण्यासाठी कोणती फवारणी योग्य आहे? आता यात कोणतीही जादू नाहीये. हे पूर्णपणे शास्त्रीय माहिती आणि योग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे. चला तर मग थेट मुद्द्याला सुरुवात करूया. खूप मेहनत घेता, खर्च करता, पण वेचणीच्या वेळी कापसाचं वजन काही केल्या वाढत नाही, असं होतंय का? बोंड हलकी राहिल्यामुळे काय होतं की आपलं अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि आपल्या पदरी फक्त निराशा येते. ही समस्या आपल्या सगळ्यांचीच आहे ना, नाही का? पण काळजी करू नका, यावर अगदी योग्य उपाय करणं शक्य आहे. तर बघा, या माहितीपत्रकात आपण 6 महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सुरुवात करूया पिकाच्या तपासणीपासून. मग योग्य पोषण कसं द्यायचं ते बघू. त्यानंतर हुशार व्यवस्थापन आणि फवारणीची अचूक पद्धत कोणती हेही समजून घेऊ. आणि हो, शेवटी शेतात येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या आणि या सगळ्यात खर्च फायदा किती आहे याचं गणितही मांडू. त्यामुळे पूर्ण फायदा हवा असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम, कोणतीही फवारणी करण्याआधी आपल्या पिकाची आजची परिस्थिती काय आहे हे डोळ्यांनी बघून समजून घेणं. चला पाहूया ही तपासणी नेमकी कशी करायची. आता ही स्लाइड जरा नीट बघा. यात काय दिसतंय? तर बोंडाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे. यातला सगळ्यात महत्वाचा काळ कोणता? तर तो आहे 16 ते 25 दिवसांचा. याच काळात बोंडामध्ये कापूस भरण्याची प्रक्रिया सगळ्यात जास्त वेगाने होते. हीच आपली सोनेरी संधी आहे, गोल्डन विंडो. कारण यानंतर फवारणी करणं म्हणजे आपले पैसे पाण्यात घालण्यासारखं आहे, त्याचा काहीही फायदा होत नाही. मग आता प्रश्न येतो की बोंडाचं हे योग्य वय ओळखायचं कसं? अगदी सोपं आहे. शेतात जा, एक चांगलं बोंड निवडा आणि त्याला आपल्या अंगठ्याने आणि बोटाने दाबून बघा. जर ते टणक लागलं पण थोडं दाबलं गेलं तर समजून जा की हीच फवारणीची एकदम परफेक्ट वेळ आहे. आणि जर ते लाकडासारखं कडक लागलं तर समजा वेळ निघून गेली आहे. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. फवारणी करण्याआधी 10 मिनिटं शेत निरीक्षण केलं तर 10 दिवसांचा फायदा मिळतो. हे साधे 10 मिनिटं तुमचे पैसे आणि तुमची मेहनत दोन्ही वाचवतात. मग या 10 मिनिटांच्या निरीक्षणात नक्की काय काय तपासायचं? चला पुढच्या स्लाइडवर तेच पाहूया. ही स्लाइड म्हणजे तुमचा निर्णय पक्का करणारी एक चेकलिस्ट आहे. याला गो किंवा नो गो निर्णय म्हणतात. बघा, तुमच्या शेतात 70% जास्त पाला चांगला आहे का? बहुतेक बोंड योग्य वयाची आहेत का? किडीचा प्रादुर्भाव तर नाही ना? जमिनीत चांगला ओलावा आहे का? आणि हवामान पुढचे 2 दिवस चांगलं राहणार आहे का? या सगळ्यांना जर हिरवा कंदील मिळाला तरच फवारणीला पुढे जा. यातले 3 किंवा त्यापेक्षा कमी निकष पूर्ण होत असतील तर आधी ती समस्या सोडवा आणि मगच फवारा. चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, ते म्हणजे पोषण. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतेही एकच खत किंवा एकच औषध टाकून बोंड जाड होत नाही. त्यासाठी योग्य अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा खूप गरजेचा असतो. बोंड भरण्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर ही 4 अन्नद्रव्य सगळ्यात जास्त महत्वाची आहेत. पहिला आणि मुख्य आहे पोटॅशियम. हा तर वजनाचा राजा आहे. याचं काम काय? तर पानात तयार झालेली साखर बोंडांपर्यंत पोचवणं. दुसरा आहे मॅग्नेशियम, जो पानाच्या अन्न बनवण्याच्या कारखान्याला म्हणजे आपल्या पानांना सतत कार्यक्षम ठेवतो. तिसरा आहे बोरॉन, जो बोंड आतून पूर्णपणे भरण्यास मदत करतो. आणि चौथा कॅल्शियम, जो बोंडाची साल मजबूत करतो, जेणेकरून ते एकसारखं फुटेल. आणि इथे हे अगदी स्पष्ट दिसतंय की ही सगळी अन्नद्रव्य एका टीमसारखं काम करतात. म्हणजे बघा, एकाची जरी कमतरता असली की बाकीच्यांचं काम पण थांबतं. समजा पोटॅशियम कमी असेल तर तुम्ही कितीही मॅग्नेशियम किंवा बोरॉन फवारला तरी ते वाळत जाणार आणि आपलं बोंड हलकंच राहणार. म्हणून ह्या चौघांचं संतुलन खूप खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कापूस आता शेवटच्या टप्प्यात आहे. अशा वेळी फक्त खतं किंवा फवारण्या महत्वाच्या नसतात, तर शेताचं योग्य व्यवस्थापन त्याहून जास्त महत्वाचं ठरतं. विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काय करायचं आणि काय अजिबात करायचं नाही हे इथे स्पष्ट दिलं आहे. आपलं लक्ष फक्त पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनवर हवं. जास्त नत्र आता अजिबात देऊ नका. पिकाला नियमित आणि हलकं पाणी द्या, पण एकदम खूप पाणी सोडून पिकाला शॉक देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं लक्ष आता नवीन पालवी वाढवण्यावर नको, तर जी बोंड झाडावर आहेत ती भरण्यावर हवं. बरं, आता आपण थेट फवारणीच्या योजनेबद्दल बोलूया. एक गोष्ट लक्षात घ्या,
ही योजना आपल्या पिकाच्या अवस्थेवर अवलंबून आहे, कुठल्याही कॅलेंडरवर नाही. ही स्लाईड खूप महत्वाची आहे, नीट समजून घ्या. ही पैसे वाचवणारी स्लाईड आहे. फवारणी कधी सुरू करायची आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे ती कधी थांबवायची हे यात सांगितलं आहे. लक्षात ठेवा, शेतातली बहुतेक बोंड 16 ते 25 दिवसांची असतील तरच फवारा. आणि एकदा का बोंड फुटायला लागली की फवारणी लगेच थांबवा. त्यानंतर फवारणीचा शून्य फायदा होतो आणि आपले फक्त पैसे वाया जातात. फवारणीचा पंप उचलण्याआधी स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. पहिला, बोंडांचं वय योग्य आहे का? दुसरा, पानं निरोगी आणि हिरवीगार आहेत का? तिसरा, पिकावर सध्या कोणतीही कीड नाहीये ना? आणि चौथा, जमिनीत पुरेसा ओलावा आहे का? ह्या सगळ्यांची उत्तरं जर हो असतील तरच तुमची फवारणी यशस्वी होणार आहे. आता बघा, औषधं एकत्र मिसळण्याचा हा योग्य क्रम आहे. हा क्रम खूप खूप महत्वाचा आहे. इथे चूक झाली म्हणजे सगळी मेहनत वाया. लक्ष देऊ नये का? सगळ्यात आधी टाकी अर्धी स्वच्छ पाण्याने भरा. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे बोरॉनसारखी खतं टाका. मग मुख्य अन्नद्रव्य जसं की पोटॅशियम टाका. त्यानंतर स्टिकर आणि मग उरलेलं पाणी टाकून द्रावण चांगलं ढवळून घ्या. हाच योग्य आणि अचूक क्रम आहे. आपल्याला माहिती आहे, शेतीत सगळं काही आपण ठरवल्यासारखं होत नाही. काही ना काही अडचणी येऊ शकतात. मग अशा वेळी काय करायचं? चला पाहूया अशा काही सामान्य समस्या आणि त्यावरचे उपाय. चला, काही नेहमीच्या अडचणी आणि त्यावरचे उपाय पाहूया. समजा तुम्ही फवारणी केली पण बोंड जाड होत नाहीयेत. याचं मुख्य कारण बोंडांचं वय जास्त असण्याची शक्यता आहे. अशा वेळी पुढची फवारणी थांबवून पैसे वाचवणं हाच शहाणापणा आहे. जर बोंडगळ होत असेल तर तुमच्या पाण्याच्या नियोजनात किंवा नत्राच्या वापरात काहीतरी चुकतंय हे नक्की तपासा. आणि जर फवारणीनंतर पानं पिवळी पडली तर समजावं की औषधं चुकीच्या क्रमाने मिसळली गेली किंवा त्यांचं प्रमाण चुकले आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं सुरक्षित आहे का? यासाठी खर्च किती येतो आणि यातून खरोखर फायदा होतो का? म्हणजे हे सगळं परवडतं का? चला, एक साधं खर्चाचं गणित बघूया. हा एक ढोबळमानाने अंदाज आहे बरं का. साधारणपणे एकरी 800 ते 1000 रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. पण जर सगळं योग्य पद्धतीने योग्य वेळी केलं तर उत्पादनात 40 ते 70 किलोची वाढ सहज होऊ शकते. याचा अर्थ काय? तर 1000 रुपये खर्च करून आपल्याला 2 ते अगदी 4000 रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. म्हणजे हा नक्कीच फायद्याचा सौदा आहे. थोडक्यात सांगायचं तर फवारणी करायची की नाही याचा अंतिम निर्णय या तक्त्यावरून घ्या. जर झाड निरोगी असेल, पानं चांगली असतील आणि बोंड योग्य वयाची असतील तरच फवारणी करा. इतर कोणत्याही परिस्थितीत फवारणी करणं म्हणजे फक्त आणि फक्त पैशांचा अपव्यय आहे, दुसरं काही नाही. चला, एकदा पटकन आत्तापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे आठवून घेऊया. 1. बोंडांची सोनेरी संधी म्हणजेच 16 ते 25 दिवसांचा काळ ओळखा. 2. पाला निरोगी आणि कीडमुक्त ठेवा. 3. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनचं संतुलित मिश्रणच वापरा. 4. औषधं योग्य क्रमानेच मिसळा. आणि 5. पैसे वाचवण्यासाठी फवारणी कधी थांबवायची हे लक्षात ठेवा. एकच सूत्र आहे, योग्य वेळ अधिक योग्य पद्धत, यातच खरा फायदा आहे. शेवटी एवढंच सांगेन की शेतकरी म्हणून आपण मेहनत खूप करतो. आपल्या मेहनतीला तोड नाही, पण त्या मेहनतीला जर योग्य आणि शास्त्रीय मार्गदर्शनाची जोड मिळाली तर त्या मेहनतीचं खरंच सोनं होतं आणि तिला योग्य किंमत मिळते. या माहितीपत्रकात दाखवलेले सर्व तक्ते आणि चेकलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. अशाच शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.